पश्चिम विदर्भात नावलौकिक असलेल्या अप्पर वर्धा जलाशयाच्या समोर वर्धा नदीत गुरुवारी चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील प्रफुल्ल अशोक वाकोडे वय 40 वर्ष हा आपल्या मोठ्या वडिलाचे कुटुंब घेऊन MS43X4499 क्रमांकाच्या कारने सिंबोरा येथील अप्पर वर्धा धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी गेला होता. सायंकाळी 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान धरणासमोरील वर्धा नदीत सेल्फी फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून धरणात वाहून गेला होता. यावेळी अप्पर वर्धा धरणाच्या 7 दरवाजातून मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात विसर्ग सुरू होता. घटनेची माहिती विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने मोबाईलवरून तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना देताच त्यांनी तातडीने वरुड तालुक्यात झुंज येथे 11 मृतदेह शोधण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमला धरणस्थळावर पाचारण करण्यात आले होते. गुरुवारी रात्री अंधार पडल्यामुळे रेस्क्यू टीमने शुक्रवारी 17 सप्टेंबरला सकाळपासूनच मृतदेह शोधण्याची मोहीम राबविली होती. घटनास्थळावर आमदार यांनी सुद्धा भेट देऊन मृतदेह शोधण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सिंबोरापासून अंदाजे 20 ते 25 किलोमीटर अंतरावर खंबीर बेलोऱ्याजवळ नदीपात्रात मृतक प्रफुल्ल माकोडे याचे शव आढळून आले आहे. संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.